नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा तयारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मी जाधव सर तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलोय. अंक गणित व बुद्धिमत्ता. तर आज आपण नवीन प्रश्न बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपलं जे नॉलेज आहे ते प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हे जे नॉलेज आहे ह्या सुपर आयडियाज हे आपल्याला पोचवायचे आहे. त्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्ही शेअर केले तर अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि तुम्हाला पण तो फायदा होणार आहे. तर हा व्हिडिओ लास्ट पर्यंत वॉच करा. आपण सगळे प्रिव्हियस इयरचे प्रश्न घेतले जे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे जे एक्झाम घेतले जातात त्या एक्झाम मध्ये हे पडलेले प्रश्न आहेत. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चला प्रश्न बघूया. आपण त्रिकोणाच्या बाजू 4:5, 5:7 गुणोत्तरामध्ये आहेत. जर त्यांची परिमिती 48 इंच असेल तर दोन मोठ्या बाजूमधील फरक काय असेल? दोन मोठ्या बाजूमधील फरक काय असेल? हे असे चार पर्याय दिलेत. बघा तर इथे त्रिकोणाच्या बाजू दिलेल्या आहेत, त्याची पट दिलेली आहे. ती पट आपण एक्स मानूया. एक समीकरण आपण तयार करूया. ते समीकरण या स्वरूपात आहे. बघा आता हे गुणोत्तर 4:5, 5:7 आहे. तर बघा 4x अधिक 5x अधिक 7x बरोबर परिमिती दिलेली आहे 48. ओके, 48 हे आपल्याला परिमिती दिलेली आहे 48. ओके, आपण डाव्या बाजूची बेरीज करूया. 4x अधिक 5x अधिक 7x, 4 अधिक 5 9, 9 अधिक 7 16. ओके, 16x बरोबर 48 पुढे x बरोबर 48 भागिले 16. x बरोबर 16 त्रिक 48. 16 या नंबरला आपण डिवाइड करूया. 16 त्रिक 48. x ची किंमत आपल्याला 48 3 भेटली. ओके, x ची किंमत 3 भेटली. परिमिती किती आहे? 48. तर इथे x साठी व्हॅल्यू भेटली 3. बघा पुढे प्रश्न समजून घेऊया. तर दोन मोठ्या बाजूमधील फरक काय असतो? आता दोन मोठ्या बाजू किती आहेत? बघा ह्या 3 नंबर मध्ये 7x आणि 5x ह्या दोन मोठ्या बाजू आहेत. ओके, ह्या दोन मोठ्या बाजू आहेत. तर बघा इथं 5x आहे आणि 7x आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. आता हा 7x चा नंबर जो आहे असा लिहा 7x वजा 5x. 7x वजा 5x. ओके, पुढे बरोबर 7 गुणिले x. x ची किंमत किती आहे? 3. x ची किंमत 3 वजा 5 गुणिले x ची किंमत आहे 3. पुढे बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण डायरेक्ट जाऊया. 7 गुणिले 3 यांचा गुणाकार करूया. 7 त्रिक 21 वजा 5 त्रिक 15. 21 वजा 15 बरोबर 6. ओके, 21 वजा 15 बरोबर 6. तर हा जो डिफरन्स आहे 7x वजा 5x ह्या दोन मोठ्या बाजू आहेत. ओके, पहिल्यांदा समजून घ्या दोन मोठ्या बाजू कोणत्या? तर 7 आणि 5 ह्या दोन मोठ्या बाजू आहेत. ठीक आहे, त्याचं ते गुणोत्तर 7:5 दिलेलं आहे. म्हणून आपण इथे 7x मधून 5x मायनस केला. पुढे x ची किंमत आपण कॅल्क्युलेट केली. x ची किंमत आहे 3. 3 किंमत इथे ठेवली. 7 त्रिक 21 5 त्रिक 15. ओके,
यांचा जो डिफरन्स आहे, जो गॅप आहे, जो फरक आहे तो 6 आहे. म्हणजे इथे 2 नंबरचा ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. 2 नंबरचा ऑप्शन आहे 6 इंच. तर या टाईपचं गुणोत्तर कोणतंही विचारू द्या, तुम्हाला परिमिती विचारली असेल किंवा परिमिती दिली असेल तरी तुम्ही हे कॅल्क्युलेशन या मेथडने करू शकता. आता इथे आपल्याला 2 बाजूमधील 2 मोठ्या बाजूमधील त्या गुणोत्तरामधला जो काय गॅप आहे तो त्यांनी विचारलेला आहे. ठीक आहे. तर या टाईपचे प्रश्न पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला की तो लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.